विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मी श्री आगरकर सर, शाळा बोरी हायस्कूल बोरी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे, इयत्ता 9वी गणित भाग 1 सेमी व मराठी माध्यम यांच्यासाठी गणित भाग 1 मधील पहिले प्रकरण संच सेट्स सराव संच 1.1 प्रॅक्टिस सेट 1.1 हा घटक आज आपण पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो पहा, सराव संच 1.1 मधील काही उदाहरणे। यातील बरीचशी उदाहरणे मी सोडवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। जी उदाहरणे राहतील ती आपण स्वतः सराव करावा। जर काही अडचण असतील तर माझा नंबर स्क्रोल वरती आहे, त्याच्यावर तुम्ही मला वैयक्तिक मेसेज केला तरी चालेल। विद्यार्थी मित्रांनो पहा, पान नंबर 3 वर सेमी माध्यम आणि मराठी माध्यम या दोघांसाठी हा आपला सराव संच आहे। तर प्रश्न पहिला, पुढील संच यादी पद्धतीने लिहा। सेमीवाले आमचा प्रश्न काय असेल? राईट द फॉलोइंग सेट्स इन रोस्टर फॉर्म। यादी पद्धत, त्यालाच आपण रोस्टर फॉर्म असे म्हणणार आहोत। त्यातला पहिला जो आकडा आहे तो आहे समपूर्णांक संख्यांचा संच, सेट ऑफ इव्हन नंबर। आता समसंख्या आपणास माहितच आहेत, 2 4 6 8 10 डॅश डॅश या ज्या संख्या आहेत त्या समसंख्या असतात। आता संच लिहित असताना आपण कॅपिटल इंग्रजी अक्षर वापरतो, म्हणून याचं उत्तर काय येईल? ए बरोबर महिरपी कंसात 2 4 6 डॅश डॅश डॅश। इथं पूर्णांक विचारले, एखाद्या विद्यार्थ्यांनी याचं उत्तर असं लिहिलं की ए बरोबर -2 -4 -6, तरी सुद्धा ते बरोबरच आहे। म्हणजे या पद्धतीने तुम्ही याचं उत्तर लिहू शकता। सेमीवाले सेट ऑफ इव्हन नंबर्स ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट, तो जो कंस आहे ना त्याला कर्ली ब्रॅकेट म्हणायचं, 2 4 6 डॅश डॅश डॅश। याच्यातीलच पहा दुसरा प्रश्न असा आहे, 1 ते 50 मधील सममूळ संख्यांचा संच। सेमीसाठी प्रश्न काय आहे? सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50। आता विद्यार्थी मित्रांनो पहिला जो प्रश्न होता त्या सगळ्या समसंख्या होता आणि आताचा जो प्रश्न आहे ते सममूळ संख्या आहेत। म्हणजे याच्यासाठी आमचे सेमीचे विद्यार्थी मूळ संख्यांना प्राईम नंबर्स असे म्हणणार आहेत। मूळ संख्या म्हणजेच प्राईम नंबर म्हणजे काय? तर ती संख्या कोणाच्याही पाड्यात नसते। लक्षात ठेवा, ती संख्या कोणाच्याही पाड्यात नसते। म्हणजे त्या संख्येला जर भाग घालवायचा असेल तर त्याच संख्येने जातो, म्हणजे त्याचे फॅक्टर्स पडत नाहीत। उदाहरण, 2 ही संख्या फक्त 2च्याच पाड्यात आहे, 3 ही संख्या फक्त 3च्याच पाड्यात आहे, म्हणून 2 आणि 3 या मूळ संख्या आहेत। परंतु 4 ही 1च्या पाड्यात आहे, 2च्या पाड्यात आहे, 4च्या पाड्यात आहे, म्हणजे ही एकापेक्षा जास्त पाड्यात आहे, म्हणून 4 ही मूळ संख्या नाही। मग मूळ संख्याचा जर संचाचा विचार केला आपण तर त्याच्यामध्ये फक्त एकच मूळ संख्या येते आणि ती म्हणजे असते 2। मग या संचाचं नाव समजा मी दिलं बी बरोबर ते काय आलेलं आहे 2। सममूळ संख्याचा संच सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर्स हा बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 2 आहे। विद्यार्थी मित्रांनो याच्या पद्धतीनेच आपला पुढचा जो प्रश्न असणार आहे तो आपण पाहूया। त्यातला तिसरा आकडा आहे बघा, सर्व ऋण पूर्णांकाचा संच सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स। आता इथं फक्त ऋण संख्या विचारले, ऋण संख्या म्हणजे आपल्याला माहिती आहे कोणकोणत्या असतात। समजा त्या संचाला नाव दिलं मी बी बरोबर -1 -2 -3 -4 -5 डॅश डॅश डॅश। बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट -1 -2 -3 -4 -5 डॅश डॅश डॅश। ओके, त्यातलाच पुढचा प्रश्न आहे, संगीतातील 7 मूळ स्वरांचा संच। संगीतामध्ये कोणकोणते 7 मूळ स्वर असतात? आपल्याला माहित आहे सा रे ग मा प ध नी हे 7 संच आहेत।
मग याचं उत्तर मी डायरेक्ट जरी लिहिलं यादी पद्धतीने चालतं, सा रे ग म प ध नी. सेमीवाल्यांचा प्रश्न असेल 7 बेसिक साऊंड्स ऑफ सरगम सूर. 7 बेसिक साऊंड्स ऑफ अ सरगम. 7 बेसिक साऊंड्स कोणते आहेत हेच फक्त इंग्लिश मध्ये लिहायचं. सा, रे, ग, म, प, ध आणि नी. याच्या पद्धतीने आपला इथं पहिला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो संपला. आता आपण जाऊया प्रश्न दुसऱ्याकडे. प्रश्न दुसरा काय आहे पहा. तर प्रश्न क्रमांक 2, खालील चिन्हात दिलेली विधाने शब्दात लिहा. राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट्स इन वर्ड्स. म्हणजे बघा सेमीसाठी पण मी इथं दिलेलं आहे, मराठीसाठी पण दिलेलं आहे. त्यातला पहिला आकडा आहे 4/3 आणि ते जे ई सारखं चिन्ह आहे त्याला घटक आहे असं म्हणणार आहेत आणि कॅपिटल क्यू. सेमीवाले असे आमचे वाचतील की 4/3 बिलॉंग्स टू, त्या चिन्हाला काय म्हणायचं, बिलॉंग्स टू क्यू. बिलॉंग्स टू क्यू. विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या का, 4/3 हे ई सारखं जे चिन्ह आहेत ना, ई सारखं, याला घटक आहे घटक नाही आपण म्हटले क्यू. म्हणजे 4/3 बिलॉंग्स टू क्यू. म्हणजेच मराठीवाले विद्यार्थी आमचं उत्तर काय देतील, 4/3 हा घटक आहे कोणाचा, क्यूचा. पहा याचं उत्तर 4/3 हा संच क्यूचा घटक आहे. सेमीवाले काय देतील उत्तर, 4/3 इज अन एलिमेंट ऑफ क्यू. एलिमेंट म्हणजे घटक आहे, घटक आहे घटक नाही. बिलॉंग्स टू तोच अर्थ एलिमेंट. ह्या चिन्हाला ईला तुम्ही एलिमेंट म्हटलं तरी चालेल आणि याची अशी रेष असली की नॉट एलिमेंट घटक नाही असं त्याचं उत्तर आहे. आता बघा दुसऱ्या प्रश्नात समजेल आपण, -2 आणि आता बघा ह्या चिन्हाला अशी तिरपी रेष आहे म्हणजे घटक नाही कुणाचा, कॅपिटल एनचा. मग आपल्याला माहिती आहे कॅपिटल एन म्हणजे नैसर्गिक संख्या, नॅचरल संख्या, नंबर सॉरी. -2 हा -2 हा नैसर्गिक संख्याचा घटक नाही. -2 इज नॉट एलिमेंट ऑफ नॅचरल नंबर्स. या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे. आता यातलाच पुढचा आपला एक तिसरा आकडा राहिलेला आहे तो पहा आपण वाचूया. P = in curly bracket P = in curly bracket P such that, ह्या तिरप्या रेषेला such that म्हणायचं. P is an odd number. बघा P = in curly bracket P such that P is an odd number. P बरोबर कंसात महिरपी कंसात P हा असा की, कसं वाचायचं मराठीवाले, हा असा की तर कसा, P ही विषम संख्या आहे. म्हणजे बघा आता ही गुणधर्म पद्धतीने दिले आपल्याला त्याचं उत्तर लिहायला. P ही विषम संख्या आहे. विषम संख्या कशी, तर ते आपण आपल्याला फक्त शब्दात लिहायचे. ते का ते शब्दात कसं आहे ते पहा. Set P is set of all P's such that P is an odd number. आता बघा त्या संचाचं नावच कॅपिटल P आहे म्हणजे तो काय झाला, सेट P इज. आणि त्यातलं घटक जे आहेत ते सुद्धा Pच आहेत परंतु ते P कसलं आहे तर ऑड नंबर. सेट P इज सेट ऑफ ऑल P's such that P is an odd number. म्हणजे मराठीवाले आमचे लिहितील संच P चे घटक संच P हा विषम संख्यांचा संच आहे. या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो इथं आपला दुसरा प्रश्न संपलेला आहे. आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊ. तिसरा प्रश्न आपला असा आहे, राईट एनी 2 सेट्स बाय लिस्टिंग मेथड बाय रूल मेथड. तुमच्या मनाने कोणतेही 2 संच घ्या, यादी पद्धतीने आणि गुणधर्म पद्धतीने लिहा. बघा मी एक इथं लिहायचा प्रयत्न केला यादी पद्धतीने. सममूळ संख्यांचा संच मला फक्त लिहायचंय, सममूळ संख्यांचा संच. आता मी हे जे आहे हे असं डायरेक्ट लिहितो म्हणजे ही झाली यादी पद्धत.
आणि हे असं कंसात लिहिलं की ही कोणती पद्धत झाली तुमची गुणधर्म पद्धत. A इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट x सच दॅट x हा सममूळ संख्यांचा संच आहे. बघा थोडीशी ते इंग्लिश आणि मराठीत गपलत झाली. अगोदर मी मराठी माध्यमासाठी सांगतो पहा. यादी पद्धतीने मी काय लिहिलं सममूळ संख्यांचा संच ही झाली यादी पद्धती. आता हा संच मी गुणधर्म पद्धतीने लिहितो. गुणधर्म पद्धतीने लिहितो म्हणजे संचाचं नाव दिलं A बरोबर महिरपी कंसात x हा असा तर कसा x हा सममूळ संख्यांचा संच आहे. हे झालं मराठी पद्धती. मग आमची सेमीवाली कशी येतील लिस्टिंग मेथड. यादी पद्धतीलाच काय म्हणायचं लिस्टिंग मेथड. सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर आणि त्यालाच रूल मेथडनी म्हणजे गुणधर्म पद्धतीने कसं लिहायचं A इज इक्वल टू x या तिरप्या रेषेला सच दॅट x इज सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर. या पद्धतीने बघा हा आपल्याला असा संच लिहावा लागणार आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जात आहोत. प्रश्न क्रमांक 4. राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग लिस्टिंग मेथड. म्हणजे खालील संच लिस्टिंग मेथडने लिहा. खालील संच यादी पद्धतीने लिहा. आता लिस्टिंगचे इथं माझ्याकडून n टाकायचं राहिलं ते तुम्ही समजून घ्या. नाही तर तुम्ही म्हणता की हे काय स्पेलिंग आहे तसं काय नाही. ओके पहिलं उदाहरण आहे भारतीय सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच ऑल मंथ्स इन इंडियन सोलर इयर. आता ही तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आपल्याकडे जे कॅलेंडरवर वर्ष असतात ते जानेवारी फेब्रुवारी असतात त्याला आपण कॅलेंडर वर्ष म्हणतो असं. आणि सौर वर्ष म्हणजे काय असतं तर ते ज्येष्ठ आषाढ कार्तिक या पद्धतीचे जे महिने असतात त्याला सौर वर्ष असं म्हणायचं. पहा आता त्याचं उत्तर आपण बघूया. आता बघा सेमीसाठी पहिलं उत्तर असं आहे सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच लिहायचा आहे ऑल मंथ्स इन इंडियन सोलर इयर. A इज इक्वल टू संचाचं नाव काय दिलं मी A इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्र अश्विन कार्तिक अग्रहायण पौष माघ फाल्गुन. आता हा अग्रहायण काय प्रकार आहे तुम्ही विचारू शकता. आपली बोली भाषेत याला धोंड्याचा महिना असं म्हणतात बघा. तुम्ही घरच्यांना विचारू शकता हे काय ते. नंतर मराठीवाल्यांचं उत्तर चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्र अश्विन कार्तिक अग्रहायण पौष माघ आणि फाल्गुन या पद्धतीने याचं उत्तर आहे. या प्रश्न 4तलाच दुसरा आकडा आपला आहे कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षरांचा संच. लेटर इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. आता पहा COMPLEMENT. आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की एखाद्या अक्षरांचा किंवा लेटरचा वर्ड संच जर लिहायचा असेल तर रिपीट अक्षर घ्यायची नसतात. बघा त्याचं उत्तर सर्वांसाठी सेमच येईल. A इज इक्वल टू पहिला आलं C नंतर O नंतर M नंतर P नंतर L नंतर E. आता हितला M येणार नाही कारण अगोदर M आलाय. दोनदा अक्षर घ्यायचं नाही. हा M गाळला तर पुढे काय आला आपला E नंतर N आणि T. म्हणजे बघा एखाद्या शब्दातील जर अक्षराचा संच तुम्हाला लिहायला लावला तर तुम्ही काय करायचं जे डबल अक्षर येतं ते डबल अक्षर घ्यायचं नाही फक्त एकदाच घ्यायचं. तिसरा प्रश्न याच्यातला तिसरा आकडा सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स. मानवाच्या सर्व ज्ञानेंद्रियाचा संच. सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स. ज्ञानेंद्रिय कोणकोणते आहेत आपल्याला माहिती आहे नाक कान डोळे जीभ त्वचा. आपण दोघांना लिहू. सेमीसाठी पहा आता काय ते नोज इयर्स आईज टंग अँड स्किन. नाक कान डोळे जीभ आणि त्वचा. सेमीवाल्याला जर अर्थ नाही कळला तर खाली याचा अर्थ सुद्धा लिहिलेला आहे. त्याच्यातलाच चौथा आकडा पहा सेट ऑफ प्राईम नंबर 1 to 20. आता प्राईम नंबर्स म्हणजे मूळ संख्या आपण म्हणले त्या संख्येला फक्त त्याच संख्येने भाग जातो आणि मूळ संख्येची सुरुवात ही नेहमी 2 पासून होते 1 पासून होत
नाही. लक्षात ठेवा, 1 ते 20 मधील मूळ संख्यांचा संच. मग आता पहा 1 ते 20 मध्ये कोणकोणत्या संख्या आहेत आपण सांगितले. त्याची सुरुवात कुठून होते? 2 पासून. आता पहा हे जर संचाला जर नाव द्यायचं तर नाव देऊ शकता. 2, 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19. याचा अर्थ काय की ह्या संख्याला कुणीही भाग जात नाही आणि ह्या संख्या त्यांच्याच पाड्यात असतात, म्हणून त्यांना मूळ संख्या किंवा प्राईम नंबर्स असे म्हणतात. ओके. आता या प्रश्न 4थ्यातला 5वा जो आकडा आहे तो मी तुमच्यासाठी देत आहे. पृथ्वीवरील खंडांचा संच. नेम्स ऑफ कंटेंट्स ऑफ द वर्ल्ड. खंड भूगोलामध्ये आपण शिकलेलं आहे. पृथ्वीवर 7 खंड आहेत, म्हणजे त्याची तिथं 7 नावं तुम्हाला ती लिहायची आहेत. आता आपण प्रश्न 5कडे जाऊ. राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग रूल मेथड. आता मगाशी जो लिहिला तो आपण कोणत्या पद्धतीने लिहिला? यादी पद्धतीने लिहिला. आता रूल मेथड म्हणजेच गुणधर्म पद्धतीने हा संच आपल्याला लिहायचा आहे. आता त्यातला पहिला आकडा दिलाय ए बरोबर मैरपी कंसात 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 61, 100. विद्यार्थी मित्रांनो, A इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81 अँड 100. ही जी संख्या आहे तुम्ही विचार करा, ह्या वर्ग संख्या आहेत. 1चा वर्ग, 2चा वर्ग, 3चा, 4चा, 5चा, 6चा, 7चा वर्ग, 8चा वर्ग, 9चा वर्ग आणि 10चा वर्ग. आता हे कोणत्या पद्धतीने लिहायचंय आपल्याला? गुणधर्म पद्धतीने लिहायचंय. ओके. मग आता पहा कसं लिहितोय ते. ए बरोबर महिरपी कंसात गुणधर्म पद्धतीने लिहायचं म्हणलं की असं आपल्याला एखादं सूत्र काढावं लागतं. एक्स सच दॅट एक्स इज इक्वल टू एन स्क्वेअर. कारण हे जे आहेत सगळं हे वर्ग आहेत. मग आपण असं समजू हा एनचा वर्ग आहे. मग एन बिलॉंग्स टू कॅपिटल एन, म्हणजे हा एन कोणाचा घटक आहे? तर नैसर्गिक संख्येचा म्हणजे नॅचरल नंबरचा. आणि एन लेस दॅन इक्वल टू 10. पण एनची किंमत किती घ्या तुम्ही? एनची किंमत 10 किंवा 10 पेक्षा कमी घ्या. म्हणजे आता बघा 10 किंवा 10 पेक्षा कमी. नैसर्गिक संख्या नॅचरल नंबर त्याची सुरुवातच होताना 1 पासून होत असते. म्हणजे यांची किंमत मी पहिल्यांदा घेतली 1, 1चा वर्ग 1. यांची किंमत 2 घेतली, 2चा वर्ग 4. यांची किंमत 3 घेतली, 3चा वर्ग 9. कारण ही इथं यांची किंमत घ्यायची आणि इथं त्याचा वर्ग करायचा आहे. आता यांची किंमत 3 झाल्यावर 4, 4चा वर्ग 16. यांची किंमत 5, 5चा वर्ग 25. डॅश 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 तुम्ही यांची किंमत 10, 10चा वर्ग 100. म्हणजे हे सूत्रात जुळलं, म्हणजे हे गुणधर्म पद्धतीने लिहिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथं यादीच्या जागी तुम्ही काय करू शकता? गुणधर्म पद्धती असं करा. दुसरा आकडा त्याच्यातला बी बरोबर 6, 12, 18, 24, 30, 36, 42, 48. बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 6, 12, 18, 24, 30, 36, 42 आणि 48. म्हणजे हा जवळजवळ 6चाच पाडा आहे बघा. म्हणजे 6 गुणिले 1 6, 6 गुणिले 2 12, 6 गुणिले 3 18, 6 गुणिले 4 24, 6 गुणिले 5 30, 6 गुणिले 6 36, 6 गुणिले 7 42, 6 गुणिले 8 48. बघा. मग आता हे आपल्याला गुणधर्म किंवा रूल पद्धती मेथडने कसं लिहायचं बघा. डी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट एक्स सच दॅट एक्स इज इक्वल टू 6. पण ही 1 2 3 हा 6ला आपण 1 2 3 ने गुणतोय ना. मग आता इथं कशाने गुणणार आपण? 6 इंटू एन. कशाने गुणलेला आहे मी? एन ने. एन हा घटक आहे कॅपिटल एनचा. एन इज एलिमेंट ऑफ कॅपिटल एन म्हणजे नैसर्गिक संख्येचा. पण हा एन किती घ्यायचा? एन लेस दॅन 9. आता पहा ह्या एनची किंमत 9 पेक्षा किती घ्यायची? कमी. आता ह्या चिन्हात आणि ह्या चिन्हात फरक काय ते सांगतो बघा. ही लेस दॅन 9 एन म्हणजे इथं 9 घ्यायचा नसतो. म्हणजे 9 पेक्षा लहान 8 पर्यंतच घ्यायचं. आणि जर ह्या चिन्हाच्या खाली जर रेष आली ना, आता ह्याला म्हणायचं लेस दॅन इक्वल टू 10, तर इथं 10 घ्यायचा असतो. रेष आली की पुढची संख्या घ्यायची. रेष जर नसेल तर ही घ्यायचं नाही. मग लेस दॅन 9 म्हणजे 9 पेक्षा लहान 8च येणार आहेत. म्हणजे किती? 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे आता बघा ह्या यांची किंमत ह्याच्यावर ठरवायची. मग यांची किंमत पहिली आली 1, 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24,
साय 35, साय 36, साय 42, साय 48. 8 पेक्षा लहान घ्यायची, कारण जर रेष असती तर 9 घेतला असता मग 54 आला असता. तिसरा प्रश्न, सी बरोबर इन कंसात स्माइल हा शब्द आहे. आपण बघूया त्याचं उत्तर काय येते ते. सी बरोबर वाय हे स्माइल या शब्दातील अक्षर आहे. बरोबर आहे. हे बघा गुणधर्म पद्धत. सी इज इक्वल टू वाय सच दॅट वाय इज लेटर इन द वर्ड स्माइल. विद्यार्थी मित्रांनो, 5व्यातील 4था प्रश्न जो दिलाय तो रविवार, सोमवार, मंगळवार, संडे, मंडे, ट्युसडे म्हणजे आठवड्यातील वारांचा संच आहे. तो गुणधर्म पद्धतीने लिहा. आणि 5वा जो आहे एक्स बरोबर AET. AET जर तो अर्थपूर्ण शब्द जुळवला तर EAT म्हणजे इट या अक्षरातील शब्दांचा संच आहे. तो सुद्धा तुम्ही लिहू शकता. धन्यवाद.